मित्रांनो, ट्रेड केल्यानंतर ना बऱ्याच वेळेला असं होतं का आपण एंट्री करतो प्राइस पाहून आणि त्याच्यानंतर ना प्राइस मध्ये फॉल येतो आणि आपल्याला तर वाटतं अरे ब्रेकआउट तर किती पक्का होता. आणि हे असं जर होत असेल मग तुम्ही इंट्राडे मध्ये इक्विटीत करा, ऑप्शन्स मध्ये करा किंवा तुम्ही अगदी क्रूड ऑइल किंवा कमोडिटीज मध्ये करत असाल. हा प्रॉब्लेम येत असेल ना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण इथे मी एक असा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ट्रॅपिंग पासून वाचू शकता. होय, हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामुळे आपण ट्रॅप पासून वाचू शकतो. कारण बऱ्याच वेळेला प्राइस मुवमेंट दाखवते, परंतु ती जी मुवमेंट खरी का खोटी आहे हे ओळखायचं असेल तर प्राइस बरोबर आणखीन एक गोष्ट पाहिजे, आणि ह्या दोघांचं जर प्रॉपर कॉम्बिनेशन असेल तर ट्रेडचं विनिंग सक्सेस रेशो पण वाढून जातो. याच्यामध्ये बघूया क्विकली. याच्यामध्ये सिंपल कुठलाही चार्ट तुम्ही ओपन करू शकता. जी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे तुम्हाला सगळीकडे वापरता येईल. याच्या आधी ऑलरेडी याच्यावर मी बोललेलो, पण आज थोडं डीप मध्ये अजून काहीतरी वेगळं सांगतो. पहिली गोष्ट, कुठलाही चार्ट तुम्ही लावू शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे काही कॅन्डल्स तुम्ही बघताय खाली, हा आहे व्हॉल्यूम. आता आपल्याला व्हॉल्यूम तुम्ही कदाचित ऐकलं असेल. व्हॉल्यूम म्हणजे काय, जेव्हा कोणी खरेदी विक्री करतं त्याच्यानंतर ना जो काही बार्स तयार होतो त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो व्हॉल्यूम क्रिएट झालाय. समजा आपण तो व्हॉल्यूम काही स्पेसिफिक टाइम फ्रेमला बघतोय, म्हणजे डे कॅन्डल. आता असं समजूया की ही एका दिवसाची एक कॅन्डल आहे, तर हा जो बार असेल तो पूर्ण दिवसामध्ये किती त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी झाली हे दाखवतो. आता व्हॉल्यूम कधी तयार होईल, जर समजा 100 शेअर्स कोणी बाय केले, 100 शेअर्स कोणीतरी विकले, बरोबर, तर याचा व्हॉल्यूम हा 100च काउंट केला जातो, 200 नाही. कारण ऍक्च्युअली कोणीतरी बाय करतोय का तर कोणतरी सेल करतोय, परंतु इम्पॉर्टंट असतं ती ऍक्टिव्हिटी किती मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि जर ती ऍक्टिव्हिटी जास्त असेल आणि मार्केट जर पुशअप करतो तर आपल्याला काय समजून घ्यायचंय. क्लिअर झाला पहिल्यांदा कॉन्सेप्ट. व्हॉल्यूम काय असतो. आता जेव्हाही तुम्ही ऍक्च्युअली याच्यामध्ये ट्रेड कराल तेव्हा तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं, तुमचा चार्ट कुठलाही लावा, त्याच्या खाली व्हॉल्यूम ऍड करा. इंडिकेटर्स मध्ये गेलं की व्हॉल्यूम दिसतो तुम्हाला. व्हॉल्यूम चार्ट तुम्ही ऍड केला की खाली अशी व्हॉल्यूमची बार दिसतील, बरोबर. आता इथे तुम्हाला एक गोष्ट काय ऑब्झर्व करायची आहे, तर व्हॉल्यूम पण तुम्हाला बऱ्याच वेळेला काय करतो की प्रॉपर एक दिशा दाखवू शकतो. म्हणजे एक साधा सिंपल कॉन्सेप्ट बघायचे. आता ही स्क्रीन आहे, इथे जर तुम्ही बघितलं असेल तर मार्केटने काय केलं की ही एक लेवल याच्यामध्ये क्रॉस केली. आपण म्हणतो इथे ब्रेकआउट दिला, बरोबर आहे ना. आता ह्या ब्रेकआउट नंतर ही जी काही प्राइस मध्ये मुवमेंट येते, ही मुवमेंट सस्टेन राहणार का नाही हे डिपेंड असतं याच्यामध्ये इथे तयार झालेला व्हॉल्यूम काय पद्धतीने आहे. आणि हा जो व्हॉल्यूम असतो याच्यामध्ये तो तुम्हाला दाखवतो की ही रॅली किती सस्टेन राहू शकते. बऱ्याच वेळेला एखाद्या याच्यामध्ये ब्रेकआउट देत होतो, परंतु इथे व्हॉल्यूम जर नसेल तर रॅली जास्त दिवस टिकत नाही आणि प्राइस त्याच्यामध्ये खाली येऊ शकते. हा पहिला कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता मग हे कसं ओळखायचं की प्राइस आणि व्हॉल्यूम ह्याचं गणित आपल्याला काय दाखवू शकतो. बघा, शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, क्विकली समजून घेता येईल, त्यामुळे पुढे जाणारी चॅनलला क्विकली सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग टॉपिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येतो टेक्निकलचे, ते तुम्हाला शिकायला सोपं जाईल, बरोबर. आता जेव्हाही तुम्ही हा व्हॉल्यूम वापरता याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काही सिंपल फंडेस तुम्हाला मी सांगतोय जे तुम्ही कंपल्सरी याच्यामध्ये वापरायचे. ओके, आता हे कुठले कुठले फंडे असतील तुम्हाला याच्यामध्ये वापरण्यासारखे. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण चेक करूया की रूल नंबर 1 असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो याला, बरोबर. रूल नंबर 1 काय असेल याच्यामध्ये, जेव्हा तुमची प्राइस ही अप होतीये, काय होतीये, अप साइडला जाते, म्हणजे प्राइस मध्ये अप मोमेंटम चालू आहे आणि त्याचबरोबर तुमचा व्हॉल्यूम पण हा अप साइडला चाललेला आहे. काय चाललेला आहे, व्हॉल्यूम पण वाढतोय. म्हणजे आधी होता समजा 10-15 लाख, समजा तुम्ही एक विचार करा की तुम्ही 15 मिनिटाच्या कॅन्डलवर ट्रेड करताय. किती मिनिटाची कॅन्डल आहे आपली, 15 मिनिट, 15 मिनिट्स किंवा 5 मिनिट जी काय असेल ती, त्या प्रत्येक टाइम फ्रेमचा स्पेसिफिक व्हॉल्यूम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. आता त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करायचं, प्राइस म्हणजे कॅन्डल्स हे असे स्टेप बाय स्टेप वर चालली आहे आणि खाली व्हॉल्यूमची बार पण असे वाढत आहेत त्याच्यामध्ये किंवा स्ट्रॉंग आहेत, जे नॉर्मल ऍव्हरेज लाईनच्या पेक्षा खाली असते त्याच्यापेक्षा तसा नाही येतो. तर हे जो काही कॉन्सेप्ट असतो याच्यामध्ये, तर हा तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये ही जी काही मुवमेंट येणार आहे ही याच्यामध्ये सस्टेन राहू शकते, प्राइस अपसाइड डायरेक्शन दाखवू शकतं. पहिली गोष्ट क्लिअर झाली. ओके, पण चार्टवर आपण जाऊया, थोडं आपण इथे डिटेल चर्चा करू शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये बऱ्याच वेळेला होतं का, याच्यामध्ये प्राइस तर अप मुवमेंट करत असते, बरोबर आहे, प्राइस अप जातीये, बरोबर, परंतु हा जो व्हॉल्यूम असतो ना तो एकतर डाऊन असतो किंवा ऍटलिस्ट इक्वल राहतो याच्यामध्ये. आता हे जर असं होतं ना, इथे आपण बऱ्याच वेळेला ट्रॅप होतो. म्हणजे काय होतं, लोक ऍक्टिव्हिटी इथे नॉर्मली कमी दिसते आणि ज्या अर्थी प्राइस मध्ये मुवमेंट आहे याचा अर्थ इथे मोस्टली काय होतं की फक्त प्राइस मोमेंटम येतोय, इथे तुम्ही
ट्रॅप होऊ शकता. काय होऊ शकतं मित्रांनो याच्यामध्ये, हा ट्रॅपिंग ऍक्टिव्हिटी असते. इथे मोस्टली तुमचा जर ट्रेड ह्या कंडिशन्सला बाय झाला असेल, प्राइस वर जाताना व्हॉल्यूम वाढताना तुम्ही घेतलाय आणि तुम्हाला असं दिसतंय व्हॉल्यूम तर डाऊन होतंय, हे ऑप्शन मध्ये खूप दिसतं. बरोबर, प्रॉफिट बुकिंगचा विचार करा, तिथून त्या ट्रेड मधून बाहेर जाण्याचा विचार करा, जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता, सेफ झोन मध्ये राहू शकता याच्यामध्ये. बरोबर, तिसरी कंडिशन अशी आणखी याच्यामध्ये होते, ओके, ती अशी कंडिशन असेल याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला काय होते, प्राइस डाऊन होईल म्हणजे प्राइस खाली जाईल, बरोबर, आणि व्हॉल्यूम वाढतंय. आता बघा खूप महत्वाचं सिनियर असतो याच्यामध्ये, व्हॉल्यूम वाढते म्हणजे का, तुम्हाला वाटेल की अरे ते प्राइस तर खाली जाते, व्हॉल्यूम का वाढेल, तर सेलर्स मार्केटमध्ये जेव्हा अग्रेसिव्ह होतात तेव्हा पण व्हॉल्यूमचं पर्सेंटेज वाढू शकतं डे टू ह्याच्यापेक्षा. आणि हे जरी असेल तर हा तुम्हाला प्रॉपरली मार्केटची डाऊन साइड दाखवेल, डाऊन चॅनल दाखवेल. याच्यामध्ये हा कन्फर्मेशन आहे की प्राइस मोमेंटम खाली जाऊ शकते. आणि याच्या अपोजिट कंडिशन मध्ये अजून चौथी कंडिशन, ह्या मेजर बनणाऱ्या कंडिशन तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवतोय. म्हणजे समजा की प्राइस डाऊन होतीये परंतु तुमचा व्हॉल्यूम पण हा डाऊनच होतोय, पडतोय, व्हॉल्यूम वाढत नाहीये. समजा 4 लाख 5 लाख 10 लाख असा होता आणि त्याच्यापेक्षा तो कमी व्हायला लागला, म्हणजे याचा अर्थ काय होतं बरं, ऍक्टिव्हिटी कमी झाल्या. ऍक्टिव्हिटी कमी होतोय म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला आता तो डाऊन साइडला ट्रॅप करेल. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ऑपरेटर हा कॉन्सेप्ट असतो, शिकायचे तुम्हाला ऑपरेटर बद्दल. तुम्हाला जर वाटत असेल ना की ऑपरेटर कॉन्सेप्ट, कारण ऑपरेटर आहे ना हा खूप हुशार असतो, तो काय करतो मार्केटमध्ये प्राइस आणि व्हॉल्यूम ह्याचं बेरीज त्याच्याकडे असते आणि तो मोस्टली काही पेनी कंपन्या जास्त पकडतो. आणि आपल्यासारख्या लोकांनी सावध होणं गरजेचं असतं, कारण आपल्याला पेनी बऱ्याच जणांना आवडतात पण ते खूप रिस्की असतात. ऑप्शन्स मध्ये पण बऱ्याच वेळेला आपण ट्रॅप होतो. आता ज्यांना ऑपरेटर सायकोलॉजी शिकायची असेल त्यांनी ऑपरेटर खाली याच्यामध्ये मेसेज करा, त्याच्यावर पण मी तुम्हाला शिकवेल, जेणेकरून तुम्ही कधीच ट्रॅप होणार नाही फालतू गोष्टींमध्ये. क्लिअर. आता हे 4 कॉन्सेप्ट तुमच्या पुढे मी दिलेले त्याच्यामध्ये. इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, साधा सिंपल कन्सेप्ट, ओके, हे जे काय आपण शिकलो याच्यामध्ये, हे इथून पुढे चार्ट्स वर तुम्ही कंपल्सरी जाऊन तुमच्या वापरायचं. याच्यामध्ये कुठलाही चार्ट बघू शकता तुम्ही, ओके. आता इंडेक्सचा चार्ट बघत बसू नका, कारण इंडेक्सवर व्हॉल्यूम दिसत नाही, त्याचा फ्युचर बघू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे मी रिलायन्सचा नॉर्मल तुम्हाला एक समजण्यासाठी चार्ट दाखवलेला आहे आणि सिंपल कॉन्सेप्ट आपण याच्यामध्ये हाच बघितला की कुठलाही ब्रेकआउट, बघा इथे जेव्हाही मार्केटमध्ये ब्रेकआउट झोन येतो इथे तुम्हाला व्हॉल्यूम याच्यामध्ये वाढलेलं दिसेल, म्हणजे इथे खरेदी झालेली दिसती, प्लस जिथे तो वरती गेलाय ना त्या पट्ट्यामध्ये जास्त व्हॉल्यूम अग्रेसिव्ह झालेलं दिसेल याच्यामध्ये, ओके. इथे बघा आपण, इथे बघा, इथे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला व्हॉल्यूम हा मोस्टली ऍक्टिव्ह जास्त वाढलेला दिसेल याच्यामध्ये. आता प्राइस जेव्हा इथे बघा तुम्ही जेव्हा पडायला सुरुवात होते याच्यामध्ये, इथे व्हॉल्यूमचं पर्सेंटेज नॉर्मल तुम्हाला डाऊन दिसेल ह्या साईडच्या पुढे. म्हणजे काहीतरी ह्या ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात जे तुम्हाला ट्रॅपिंग पासून वाचवू शकतं. साधी सिंपल कॉन्सेप्ट होती याच्यामध्ये. म्हणजे इथून पुढे तुम्ही विदाऊट व्हॉल्यूम कधीच ट्रेड नका करू, म्हणजे ट्रॅप पासून वाचाल. म्हणजे एंट्री करताय व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम बघितली की तुम्हाला कन्फर्मेशन आहे, जेणेकरून तुमचे जे काही लुझिंग ट्रेड्स असतात ना ते नॉर्मली कमी करायला हा तुम्हाला मदत करेल. तुमची अॅक्युरसी जी पण असेल ती वाढू शकते याच्यामध्ये. आणि माझं म्हणणं की शिकत राहा, अशा खूप सारे इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहेत की ज्याचा वापर करून आपण खूप स्मार्ट होऊ शकतो, ओके. आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणारच आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळ्या सायकोलॉजी बद्दल, ऑपरेटर सायकोलॉजी काय असते, तो काय करू शकतो हे आपण शिकणार आहे. असंच आणखी काही कुठला कॉन्सेप्ट असेल ना तुम्ही मला खाली कमेंट करून सांगू शकता. आता आजपासून 2 गोष्टी तुम्हाला बघायचे, चार्टवर कंपल्सरी पाहिजेत. कुठला इंडिकेटर लावता ही पुढची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असेल तुमची प्राइस आणि व्हॉल्यूम. हे दोघे जेव्हा सोबत असतील तेव्हा ती मुवमेंट खूप इम्पॉर्टंट असते. तुम्ही जेव्हाही ट्रॅप होता मार्केटमध्ये, कमी व्हॉलॅटिलिटी असते तेव्हा व्हॉल्यूम नॉर्मली कमी झालेला असतो आणि तिथेच लॉस वाढतो. म्हणून ही गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये ऑब्झर्व करायची आहे. कमेंट करून सांगा मला याच्यामध्ये की तुम्हाला काय समजलं व्हॉल्यूम आणि प्राइस बद्दल. प्लस तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ना याच्यामध्ये तेही खाली कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही असं काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत आवडला तर पटकन लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.